कोजागिरी पौर्णिमा स्पेशल छान घट्टसर त्याचबरोबर बासुंदीसारखं क्रीमी आज आपलं हे मसाला दूध बनवून तयार झालेलं आहे। मसाला दुधाचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मसाला दुधाचं स्ट्रक्चर पाहू शकता, एक संधपणा त्याचबरोबर दाटसरपणा आणि अगदी रंग परफेक्ट आलेला आहे। अगदी खूप साऱ्या टिप्ससहित आज आपण ही रेसिपी साधी सोपी जरी असली परंतु काही महत्त्वाच्या टिप्स ज्या असतात ना त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं मसाला दूध देखील अशाच पद्धतीचं तयार होणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी हे मसाला दूध करण्यासाठीचा मसाला देखील घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायचा हे देखील तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे। त्यामुळे नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील मी भरपूर टिप्ससहित तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। त्याचबरोबर इथून पुढे दिवाळी फराळाच्या पदार्थांची सिरीज आपण उद्यापासून अरेंज केलेली आहे। ती सिरीज पाहण्यासाठी कविताज किचनला वरील व्हिडिओप्रमाणे सबस्क्राईब करा, जेणेकरून या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल। नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। कोजागिरी पौर्णिमा स्पेशल आज आपण हे छान घट्टसर क्रीमी मसाला दूध आणि दुधाचा मसाला कसा बनवायचा ते देखील पाहणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी 1.5 लिटर एवढं दूध घेतलेलं आहे। छान अगदी ताजं फ्रेश हे दूध अगदी घट्टसर देखील आहे। कढईच्या तळाशी थोडंसं पाणी टाकायचं आणि त्यामध्ये हे दूध टाकायचं, जेणेकरून तळाशी दूध चिटकत नाही यासाठी। आता सुरुवातीला खूप जास्त क्वांटिटीमध्ये आहे, त्यामुळे मी मोठ्या कढईमध्ये हे ठेवलेलं आहे। त्यानंतर थोडंसं कमी झाल्यानंतर अगदी जाड बुडाच्या कढईमध्ये हे दूध आटवण्यासाठी ठेवणार आहे। त्यामध्ये बशी टाकायची म्हणजे तळाशी दूध करपत नाही। अगदी दुधाला पौष्टिकता यावी, रंग जेवढा महत्त्वाचा आहे ना तेवढा दुधाची पौष्टिकता देखील महत्त्वाची आहे। त्यामुळे दुधामध्ये सुरुवातीलाच मी अगदी 25 ते 30 केशरच्या काड्या टाकलेल्या आहे आणि केशर भिजत घालून दूध देखील बाजूला मी ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने मध्यम आचेवर त्यावर जी साय आलेली असते ती साय छान अशी यामध्ये मिक्स करत चालायची आणि साईडला देखील जी साय जमा झाली असते ती देखील मिक्स करायची। या ठिकाणी काजू, बदाम आणि विलायचीचा छान असा आपण हा मसाला करणार आहोत। त्यामध्ये थोडीशी गुलाबाच्या पाकळ्या देखील अगदी 2 ते 3 टाकणार आहोत। अशा पद्धतीचा हा मसाला मी तयार करून घेतलेला आहे। या ठिकाणी काजू, बदाम आणि विलायचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता, परंतु 1.5 लिटर दुधापासून हे मसाला दूध बनवत आहे त्यानुसार हे सर्व मी साहित्य प्रमाण घेतलेलं आहे। अगदी 20-20 ग्रॅम हे घेतलेले आहे काजू, बदाम। त्यानंतर हा जो मसाला आहे तो मी आता या दुधामध्ये टाकलेला आहे। छान असा मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर तो मसाला दळून घेतलेला होता आणि तो मसाला यामध्ये सर्व मिक्स केल्यानंतर दुधाला पाहू शकता आता केशरचा रंग छान आलेला आहे। त्याचबरोबर हा मसाला टाकल्यामुळे हे दूध लवकरात लवकर छान असं घट्टसर होण्यास मदत होते। आता अशा पद्धतीने गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम आचेवर हे दूध छान असं आटवून घेत आहे। आता हे दूध आटवत असताना एकसारखं हलवलेलं होतं, त्याचबरोबर त्याची ज्या साईडला आलेली साय होती ती देखील छान अशी मिक्स केली आणि यामध्ये मसाला टाकल्यामुळे तुम्ही पाहू शकता खूप पटकन हे घट्टसर दूध झालेलं आहे। आता यामध्ये आपण जे या ठिकाणी केशर भिजत घालून दूध बाजूला मी ठेवलेलं होतं ते देखील दूध यामध्ये मी टाकणार आहे। म्हणजेच एकूण मी साधारणतः 30 ते 40 केशरच्या काड्यांचा वापर केलेला आहे, कारण खूप पौष्टिक अशी ही रेसिपी मला बनवायची होती। त्याचबरोबर जो मसाला घेतलेला होता ना तयार केलेला तो इतका बारीक दळून घेतलेला होता की यामध्ये तुम्हाला मसाला दिसणार सुद्धा नाही। त्याचबरोबर आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरणार देखील आहोत। यामध्ये चारोळ्या वापरलेल्या आहे, काजू, बदाम हे यामध्ये टाकलेले आहे, तसेच टाकलेले आहे, कारण मसाल्यामध्ये तर काजू, बदाम आपण भरपूर वापरलेले आहे। आता फक्त आपण हे यामध्ये छान असे हे मसाला दूध पितांनी ते दाताखाली यावेत यासाठी टाकलेले आहे। त्यानंतर विलायची पावडर देखील थोडीशी पुन्हा एकदा यामध्ये टाकलेली आहे आणि खूप छान क्रीमी बासुंदीसारखं अगदी दाटसर असं हे मसाला दूध या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे। 1.5 लिटर दुधापासून साधारणतः एवढं मसाला दूध तयार झालेलं आहे। ग्लासांचं जर प्रमाण म्हणाल तर साधारणतः 4 ते 5 ग्लास एवढं हे मसाला दूध या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे। सर्वात शेवटी आपण यामध्ये साखर टाकणार आहोत। आता साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोडचं प्रमाण कमी अधिक करू शकता, परंतु साधारणतः 3.5 चमचे एवढं मी साखर वापरलेली आहे। मोठा साईजचा चमचा आहे आणि मध्यम गोड असं हे दूध बनवणार आहे, कारण दूध आटवल्यानंतर त्यामध्ये थोडासा गोडसरपणा आलेलाच असतो। त्याचबरोबर साखरेचा त्यानुसार अंदाज घेऊन तुम्हाला साखर टाकायची। तुम्हाला जर खूप जास्त गोड हे दूध आवडत असेल तर अर्धी वाटी एवढं तुम्हाला साखर यामध्ये टाकायची आहे। तुम्ही पाहू शकता परफेक्ट या ठिकाणी आपलं
कोजागिरी पौर्णिमा स्पेशल हे मसाला दूध या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे. खूप छान असं दिसत आहे. परफेक्ट दाटसर कन्सिस्टन्सीमध्ये हे दूध तयार झालेलं आहे. अगदी रात्रीची व्हिडिओ केलेली आहे, त्यामुळे लाईटच्या उजेडामुळे याचा रंग खूप जास्त असा डार्क असलेला आहे, तरीही दिसत नसेल, परंतु खूप छान असं पिवळसर रंगावर हे दूध या ठिकाणी बनवून तयार झालं आहे. पौष्टिक रेसिपी आहे, त्याचबरोबर खूप छान आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारी ही रेसिपी एकदा नक्कीच बनवा. 1.5 लिटर दुधापासून साधारणतः एवढं तयार झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अगदी सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे ते समजण्यास तुम्हाला मदत होईल. त्याचबरोबर उद्यापासून आपण दिवाळी फराळाच्या पदार्थांची सिरीज अरेंज केली आहे. त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर यावी यासाठी सबस्क्राईब करा. सबस्क्राईबसोबत घंटीचं बटन देखील दाबा आणि ऑलवर देखील क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचबरोबर तुम्हाला कोणतीही रेसिपी चॅनलवरली शोधायची असेल तरी ती रेसिपी सबस्क्राईब केल्यामुळे शोधणं खूप सोपं होतं. अगदी तुम्हाला कोणतीही रेसिपी चॅनलवरली शोधायची असेल तर त्या रेसिपीचं नाव, समजा तुम्हाला पनीरची भाजी जर ही रेसिपी शोधायची असेल तर पनीरची भाजी रेसिपी मराठी कविताज किचन अशा पद्धतीने ती सर्च करा, म्हणजे तुम्हाला ती पटकन यूट्यूबवर शो होईल. अगदी छान अशी आपली ही क्रीमी बासुंदी सारखं हे मसाला दूध दाटसर कन्सिस्टन्सी असलेले छान असं तयार झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला दिवाळी फराळाच्या कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कमेंट बाजूला सरकून त्या ठिकाणी हाईप हे एक नवीन ऑप्शन आलेलं आहे, त्या हाईपवर क्लिक करायला विसरू नका. अगदी छान क्रीमी दाटसर या ठिकाणी ही मसाला दूध बनवून तयार झालेलं आहे. या अगोदर आपण या दुधाचा मसाला देखील कशा पद्धतीने बनवायचं जे डिटेलमध्ये रेसिपी पाहिलेली आहे, ती रेसिपी मी या रेसिपीच्या एंड स्क्रीनला देणार आहे, तिथून देखील तुम्ही ती चेक करू शकता. आणि साधारणतः 4 ते 5 लोकांना पुरेल, 4 ते 5 ग्लास होईल एवढ्या प्रमाणामध्ये आपलं हे दूध बनवून तयार झालेलं आहे. सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या कविताज किचनतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही देखील कोजागिरी पौर्णिमेला अशा पद्धतीचं दूध बनवलं की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. थंड झाल्यानंतर देखील आणखीन दाटसरपणा या दुधाला आलेला आहे आणि दिसायला खूप छान असं दिसत आहे. हे दूध पाहिल्यानंतर तुम्हाला हे दूध प्यावंसं वाटलं की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.